अगोदर हे ट्रॅक्टर नव्हतं, त्याच्यामुळे माझ्याकडे मला शेतात बऱ्याच अडचणी यायच्या, म्हणजे कोळपणीला, पेरणीला आणि समजा फवारणीला बऱ्याच अडचणी यायच्या। पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी बैलाद्वारे शेतीची मशागत, पेरणी अशी कामे करत होते। आता मात्र त्याची जागा ट्रॅक्टरसारख्या आधुनिक यंत्राने घेतली आहे। आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये शेतातील कामे आधुनिक पद्धतीच्या यंत्राद्वारे केली जात आहेत। पावसाळ्यात शेतकऱ्यांना बैलाद्वारे पेरणी करावी लागते, मात्र कानळदा येथील शेतकरी शेखर राणे यांनी ट्रॅक्टरला हाय हिल्सची चाके बसवून शेतात ट्रॅक्टरने पेरणी केली आहे। मी 25 वर्षापासून मी ट्रॅक्टरचा शेतीत उपयोग करतो, परंतु अगोदर फक्त उन्हाळ्यातच शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग व्हायचा। पण मी समजा या यूट्यूबच्या माध्यमातून मला उंच टायरांची मला माहिती मिळाली। मी ते टायर MP मधून धार जिल्ह्यातून मी ते टायर वगैरे समजा फवारणी पंप, कोळपे हे सगळं आणलं। तर मी आज त्याचा शेतात पूर्ण वेळ उपयोग केला। मला अगोदर समजा पेरणीसाठी मला 2 एकरासाठी मला कमीत कमी 4 ते 5 तास लागायचे। आता मला ह्या टायरांच्या सहाय्याने, पेरणी यंत्राच्या सहाय्याने माझं ह्या 2 एकरचं काम फक्त 1 तासात होतं। म्हणजे फवारणीसाठी मला कमीत कमी फक्त आता 1 एकराला फक्त मला 20 मिनिटं वेळ लागतो आणि कोळपणीचाही तसाच। त्याच्यामुळे मला आता मजुरांची समस्याच नाही राहिली, कारण माझ्याकडे आता मजूर नाही सारखेच आहे। मी आता माझ्याकडे महिंद्राचा ओझा 2130 म्हणून ट्रॅक्टर आहे, त्याच्यासाठी मी हाय हिल टायर घेतलेले आहे। मला ते टायर साधारण 82 ते 85 हजारापर्यंत पडले। या टायराचा जर गाराही असला जमिनीत तरी ते टायर फसत नाही, त्याच्यामुळे माझं कोणतंच काम थांबत नाही। आता हा नवीन तंत्रज्ञानाचा मी फायदा तुम्हाला दाखवतो। ही 8 फुटाची तूर लावलेली मी ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कालच्या दिवशी या 21 इंचावर 4 तास मूग पेरलेला आहे। आता याच्यामध्ये मी समजा कोळपणी, फवारणी, समजा ही पेरणी हे सगळं मी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली आहे।